तक्रारीच्या नंतर आता रोहित पवार यांनी ट्विट केलंय आणि तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। नवी मुंबईमधील सिडको प्रकरणाचे आपल्याला पुरावेच लागतायत ना, तर वन विभागानेच दिलेल्या कबुलीपत्राचे हे घ्या आणखी पुरावे। आधी 12,500 पानांचे पुरावे आपल्याकडे पाठवले। आताही वन विभागानं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना दिलेली 2 पत्र सरकारच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहेत। हेही आपल्याकडे पाठवतो। तसंच या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याचंही कळतंय आणि आता तरी 5,000 कोटींच्या या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाइंड मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारची विश्वासार्हता रसातळाला जाण्यापासून वाचवा असं त्यांनी लिहिलंय। यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। मुख्यमंत्री बोलतायत। सरताज जी, मंच पर उपस्थित श्री सरदार मलकियत सिंह बल जी, श्री अमरपाल सिंह रंधावा जी, उपस्थित हमारे आदरणीय सुनील महाराज जी, आदरणीय जितेंद्र महाराज जी, सुरेश महाराज जी, किशन राठौड़ जी, सरदार तेगा सिंह जी, सरदार चरणदीप हैप्पी सिंह जी, इस पूरे कार्यक्रम में जिन्होंने हमारे समाज को और सरकार को जोड़ने का काम किया है। या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेल तुर्तास पुढची बातमी जाणून घेऊयात। नांदेडमधल्या एका तरुणाला कर्नाटकमध्ये बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। विष्णुकांत